2 वाट्या मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। स्वच्छ धुवून झाल्यानंतर अशी एका बाउलमध्ये भिजत ठेवायची। इथे मी 1 तासभर ही छान मुगाची डाळ भिजत घातलेली आहे। त्याच्यानंतर 1 तासाभरानंतर ही अशी होते व्यवस्थित भिजून। आता याच्यावरती जे पाणी आहे ते पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे। हे पाणी आपल्याला घ्यायचं नाही, फक्त डाळ आपल्याला व्यवस्थित अशी छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। जेव्हा तुम्ही डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेता त्यावेळेस थोडी थोडी करून 2 वेळा करून ही मिक्सरमधून ही बारीक करून घेतलेली आहे मी। काय होतं, एकदम जर आपण डाळ मिक्सरमध्ये बारीक करायला घेतली तर एकदम जशी आपल्याला पेस्ट हवी आहे तशी होत नाही, मग आपण त्यात पाणी घालतो, मग खूप जास्त पातळ होते। तर त्यासाठी 2 वेळा कर आपण व्यवस्थित बिना पाण्याची व्यवस्थित छान अशी छोट्या भांड्यात म्हणा मोठ्या भांड्यात कुठल्याही भांड्यात तुम्ही करू शकता। मोठ्या भांड्यात काय होतं, एकदम अशी बसते पण आपल्याला वाटतं पाणी कमी पडते, पाणी लागेल मग आपण पाणी टाकतो, तर तसं करायचं नाही। छोट्या भांड्यात पटकन होती। इथे मी छोट्या भांड्यामध्ये छान अशी पेस्ट करून घेतली। तर आता हे साईडला ठेवलेलं आहे। तर एक मसाला तयार करूया। भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची, त्याच्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 2 आल्याचे तुकडे घ्यायचे आणि धने जिरे आणि ओवा हे छान असं भाजून मी याची पूड तयार करून ठेवते। ती पूड घेतलेली आहे आणि हे छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला असं सतत 10 ते 15 मिनिटं अगदी हलकं फुलकं होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। फेटून घेतल्याने काय होतं, भजी आपली छान अशी हलकी फुलकी तयार होतात, भज्याला छान जाळी येते। बऱ्याच वेळेला आपण काय करतो, भजी हलकी फुलकी होण्यासाठी त्याच्यामध्ये सोडा टाकतो। सोडा टाकल्यामुळे काय होतं, भजी जास्त तेल शोषून घेतात आणि भजी खूप तेलकट होतात। त्यामुळे सोडा न टाकता भजी हलकी फुलकी होण्यासाठी हे तुम्हाला असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। असं मिक्स केल्याने छान असं हलकं फुलकं पीठ तयार होतं आणि भजी सुद्धा छान अशी जाळीदार होतात। इथे 5 ते 10 मिनिटं वेळ जाईल तुमचा, पण ही प्रोसेस केली तर एकदम रिझल्ट 100% चांगला येतो। तर अशा पद्धतीने तुम्ही हे हलकं फुलकं करून घ्या। एक साईडला 10 ते 15 मिनिटं एकाच डायरेक्शनने व्यवस्थित फेटून घ्या चमच्याने। पाहू शकता अशा पद्धतीने हे आता छान झालेलं आहे। आता मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे, तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान तापवू द्यायचं, चेक करायचं तेल तापलं की नाही। थोडंसं भज्याचं बॅटर टाकून बघायचं, थोडंसं तापलेलं आहे। एक 5 मिनिटं थोडा गॅस मोठा करायचा, त्यानंतर या गॅस बारीक करायचा आणि मग छान अशी तेलामध्ये भजी टाकून घ्यायची। चमच्याने घालायची, भजी टाकताना सावकाश घालायची, कारण तेल खूप तापल्या असल्यामुळे ती वाफ आपल्या हातावर येऊ शकते। अशा पद्धतीने लांबून पण नाही टाकायची, सावकाश अशी टाकायची। हे पाहू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला चमच्याने भजे कसे करायचे ते दाखवते। अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। छान आता हलकी फुलकी होईपर्यंत तळून घ्यायची। आता तळताना काय करायचं, आता ही तुम्हाला तळायला टाकली कढईत, लगेचच काढून नाही घ्यायची, कारण ती ओलसर असतात। जेव्हा ती तळत तळत येतात ती ऑटोमॅटिक सुटतात आणि हलकी होतात, म्हणजे ऑटोमॅटिक वर येतात। तर आता हे तळत आलेले आहेत, हे बघा काही त्यांना आपले सहज अशी हे निघतात। अशा पद्धतीने थोडी फिरवून घ्यायची, थोडासा तांबूस रंग येईपर्यंत छान आपल्याला ही तळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, ही भजी खूप छान लागतात चवीला। ज्यांना डाळीचं पीठ खायचं नसतं किंवा बऱ्याच जणांना डाळीचं पीठ आवडत नाही किंवा कुणाला पचायला त्रास होतो, अगदी पचायला हलकी फुलकी ही भजी असतात। तर अशा पद्धतीचा कलर येईपर्यंत हे बघा खूप छान अशी ही भजी झालेली आहेत। आता ही आपण काढून घेऊयात, एका जाळीदार भांड्यामध्ये काढून घेऊयात, ठीक आहे। तर अशा पद्धतीने मी दुसरे पण भजी करून घेते। आता मी ही भजी हाताने कशी करायची ते दाखवते। हाताने जेव्हा तुम्ही भजी टाकता तेव्हा सावकाशाच्या टाकायची आणि अंगठ्याच्या साहाय्याने भजी अशी तोडून घ्यायची। अशा पद्धतीने बघू शकता ही सुद्धा भजी छान होती, पण बऱ्याच जणांना चमच्याने घालायला सोपं जातं किंवा बऱ्याच जणांना हाताने भजी घालायला सोपं जातं। हे बघा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। हलका फुलका कलर येतो, सहज अगदी हलकी होतात, खूप चवीला छान लागतात। तर हे बघा मस्त असं तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं। खूप तेल कडक केलं ना की वरून तळली जातात पण आतून कच्चे राहतात। पूर्ण पोटापर्यंत तळून घेण्यासाठी गॅस मिडियम करायचा, तेल तापून घ्यायचं पण गॅस हा मिडियम करून ठेवायचा। अशा पद्धतीने तळून घ्यायची आणि खूप पण गॅस बारीक करायचा नाही, कारण नाही तर मग काय होतं तळायला वेळ लागतो आणि तेल शोषून घेतात भजी। अशा पद्धतीने मी दुसराही घाणा काढून घेतलेला आहे, बाकीचे पण घाणे काढून घेऊयात। तर पाहू शकता ही सुंदर अशी मुगाची भजी छान झालेली आहेत। आता मी दाखवते तुम्हाला की अशी खरपूस झालेली आहेत। हे बघा अजिबात हे
मस्त झालेली आहे. आता हे बघा चटणीमध्ये ही आहे चटणी बघू शकता.